हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल? मी पण मजेतच आहे. चला तर मग आज आपण वेट लॉससाठी छान अशी रेसिपी बनवणार आहोत. वेट लॉससाठीच नाही तर सगळेच जण आपण ही रेसिपी खाऊ शकतो. तेच पदार्थ खाण्यास कंटाळा आला असेल तर आपण असं वेगळं बनवूया आज. तर आपण आज असं बनवले आहे की मोड आलेले मूग घेतले, त्याच्यापासून ढोकळे बनवणार आहोत. तर छान असे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला ओला आणि मिक्सरला आता फाईन पेस्ट करून घेणार आहोत. छान असं फाईन पेस्ट करून घेतली, मिक्सरला लावून दळून घेतलं. या पद्धतीत आता कोथिंबीर टाकून घेतलेली, ती पण आपण व्यवस्थित मिक्सरला लावून दळून घेणार आहोत. या पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलेले, त्याच्यात आपण 2 चमचे ना रवा टाकून घेतलेला आहे. 2 चमचे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडीशी आता आपण दही पण टाकून घेणार आहोत. अर्धी वाटी दही टाकून घेतली छोटी, ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण 15 मिनिटासाठी याला ना रेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे रवा आणि दही व्यवस्थित फुलेल. ह्या पद्धतीने ना आता आपण याला प्लेटला व्यवस्थित आपण तेल लावून घेत आहोत. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं खाता सोडा टाकून घेतलेला आहे. आपल्याला काही जास्त नाही वापरायचा बाहेरचा. तेल, मीठ आणि सोडा वापरलेला आहे. व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत. खूप छान टेस्ट होते आणि याच पिठापासून तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकतात, घावणेसुद्धा लावू शकतात आणि याच पिठापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात. खूप छान होतात. आता आपण ना वाफून 15 मिनिटासाठी वाफून घेतलेलं आहे. छान बघू शकता, छान असे वाफून आलेले आहेत. आता आपण त्याच्यावर ना लाल तिखट स्प्रिंकल करून घेणार आहोत. बघू शकता किती छान असे तयार झालेले आहेत. खूप छान वड्या होतात आणि जे वेट लॉससाठी असतात त्यांच्यासाठी तर खूपच अप्रतिम अशी होते ही रेसिपी. पौष्टिक अशी रेसिपी आहे, प्रोटीनयुक्त रेसिपी आहे. कोणीही बनवू शकतं. सहज सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकतात. बघू शकता खूप अशी सॉफ्ट बनलेली आहे, छान बनवून झालेली आहे. आता आपण त्याला ना थोडीशी फोडणी देऊन घेणार आहोत. तर फोडणीसाठी एक पॅन घेतला, कढाई घेतली, त्याच्यात आपण जिरे टाकून घेत आहोत. जिरं मोहरीत छान तडका आला की आपण त्याच्यात ना एक हिरवी मिरची टाकून घेतली, तीळ टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता छान परतून घेणार आहोत. या पद्धतीने बघू शकता, या पद्धतीने छान परतून घेतलेले आहे. कलर चेंज झालेला आहे. आणि जर तुम्हाला स्वातीच कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या जर रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे रेग्युलर बघत असतील त्यांनी लाईक, शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. बघू शकता किती छान अशी आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. सगळेच जण ही रेसिपी खाऊ शकतात. थँक्यू.